हॅलो, तू कुठे गेली होतीस? मी मगाशी पण येऊन गेले. अगं मी त्या कुणालला पैसे द्यायला गेले होते. अरे हा, विच रिमाइंड्स मी गॅरीकडनं 25K घेतलेत आणि मी त्याला असं सांगितलंय की आपल्या दोघींना बॉलिवूड डान्स क्लास लावायचा होता. ओके, तर तो तुला काही बोलला तर तू त्याला सांग सरळ सरळ. ओके, क्लास बद्दल. हो का? मग माझा शेअर कुठे? अरे यार, आता सांगितलं ना, सगळे पैसे त्या कुणालला देऊन आले. हे एक मिनिट, कोण आहे हा कुणाल? काय मॅटर आहे? अरे हा, तुला काहीच माहित नाही ना? तर कुणाल माझा एक्स बॉयफ्रेंड आहे. वगैरे काहीच नाहीये त्यात. कडका एक नंबरचा. अगं कॉलेजमध्ये असताना काहीतरी मी त्याच्याकडनं पैसे घेतले होते, त्याला आता सगळे परत हवे म्हणून 25,000 तरी दिले त्याला ऍटलीस्ट. हे पण कसा दिसतो? क्यूट आहे. काय करायचंय क्यूटचं? कडका आहे ग, पैसे नाही आहेत त्याच्याकडे. आणि तुला कशाला हवंय ग क्यूट की काय? ते तुझा आहे ना दिल्लीवाला. तरी उगाच. इशी ऐक ना, खूप ग्रीन टी प्यावीशी वाटते ग. हो का? आणि ते आनंदनी बोलावलं होतं ना तिला, तिकडेच गेलीये. आता का चाललंय काहीच कळून नाही राहिलं बाई. आई, बाई तुम्ही कधी आलात? अगं मग अशी चालेल, पण तू मला पहिले सांग, तू आनंद सोबत गेली होतीस ना, मग तिकडे का झालं? मी दोघी जणी आधी शांत व्हा बरं. आई, यांनी पाहिलं बरं शनियाला त्या पोराला 25,000 रुपये देताना. बर झालं. मग गुरु का म्हणला? मग खूप मोठं भांडण झालं असेल ना? नाही, म्हणजे गुरुनाथ काहीच बोलला नाही तिला? नाही ना आई, नाही म्हणजे ते मीटिंग मध्ये होते ना, म्हणून त्यांना काही बोलताच नसेल आलं. नाही पण जबरदस्त धक्का बसला असणार त्यांना. आता घरी येऊन काय बोलतात ते खरं. यावेळी एवढं सगळं कळूनही जर का गुरुनाथनं तिला माफ केलं ना, तर मीच कान धरते गुरुनाथचा. आई, आनंद भाऊजींनी काय सांगितलंय? आपण मध्ये पडायचं नाहीये, आपण शांत राहायचं. हे सगळं आम्ही निघायचं त्याच वेळेला घडावं. हा, म्हणजे तुम्ही काय वापस जाऊन राहिला? हो ना. मग आता किती दिवस राहावं बरं आम्ही इथं? यायची सगळी कामं तिकडे नागपूरला खोळंबून पडली आहेत. याही नाही बरं नाही वाटत ग. मित्राच्या घरी तरी किती दिवस राहायचं सांगा बरं? बरं दिसतं का? अहो पण मग इथे या ना. नानीजी यावेळी जातो, मग वापस येतो. आमच्या बाईंना गरज लागली की आम्ही आहोत ना त्या पाठीशी. पण नानीजी, तुम्हाला पण माहित आहे की तुमचं का आमचं का सगळ्यांचं सारखंच आहे नाही का? आपलं गाव आपलं घर सोडून दुसऱ्या इकडे कुठे राहायला गेलो तर करमतच नाही. बाय यायनं तर अजिबातच करमत नाही. नागपूर सोडून गेले की चैनच नाही पडत ना. आणि बाबा कुठे? नाही, अथर्व शाळेत आला ना का सारखा विचारत राहील, आजोबा कुठे आहेत, आजोबा कुठे आहेत. नागपूरला गेले तर मला सांगून काऊन नाही गेले विचारेल की नाही? अगं का झालं माहितीये का, त्याचं काहीतरी काम होतं म्हणून परत परत ते स्टेशनात गेले. मी म्हटलं चला बा आपण तरी भेटून येऊ बा. हा, बरं केलं. बरं ठीक आहे, तुम्हाला आता स्टेशन पर्यंत सोडायला आहे. खाऊन ग. काऊन काय? तुमच्या सोबत यायला नको? नानीजी जाऊ ना. अगं विचारायचं काय त्यात? जा ना कुशाल. आणि ते आता गावाला जायला निघालेत ना, डबा दे बांधून त्यांना. त्याही सगळी तजवीज केली आम्ही, तुम्ही काही काळजी करू नका. चल बाई राधिका, निघतो आता आम्ही. फोन करायचा बरं, रोज एक तरी फोन तुझा आला पाहिजे. काळजी घे स्वतःची, आम्ही आहोतच. नानाजींना सांगा विचारले म्हणून. हा, हो. आणि आता त्यांच्या वतीने मी सांगते तुम्हाला, पुढच्या वेळेला आलात ना की मुक्कामाला इथेच यायचं, दुसरीकडे कुठेही जायचं नाही. आणि गुरुनाथच्या बाबांना सांगा, इथे येताना संकोच नाही करायचा. तुमच्या बहिणीचं घर आहे असंच समजा म्हणावं. पण गाडीची वेळ झाली का? झाली ना म्हणून तर काही राहू दे आता, झाला. चल बाई, येते या नानीजी. पुन्हा. हो. आणि काळजी करू नका, आम्ही आहोत. हो. कुणाल सॉलिड आहेस. शनायाची पार विकेट गेली असेल गुरुनाथ समोर. हो ना मॅम, तिला काय बोलावं सुधरतच नव्हतं. आता गुरुनाथच्या मनात संशयाचं बीज पेरलं गेलं असेल. हो हो हो, नक्कीच. आणि आता हा संशय वाढेल असं काहीतरी करायला हवं आपल्याला. या. एक दिवस हे सगळं गुरुनाथ समोर येईल. हो मॅम, म्हणजे एक सांगू, मला ना शनायला त्रास द्यायला खूप मजा येते. पण
आपल्या राधिकाताईंसाठी समाधान वाटतंय. त्यांना जस्टिस मिळू दे. एका पॉइंटला तर मला असं वाटलं होतं की जाऊन गुरु सरांना सरळ सगळं सांगून द्यावं की बघा ही मुलगी असं फसवतंय तुम्हाला, हिने माझ्यासोबत पण असंच केलंय. पण तसं करून चालणार नाही आता काय. हो हॅव पेशन्स. या डेफिनेटली. इनफॅक्ट मी आता आनंद सरांच्याच कॉलची वाट पाहतोय. पुढची मूव्ह काय त्याच्यासाठी. सो मॅम मी तुम्हाला नंतर कॉल करतो. आनंद सरांचं वेटिंग वरती आहे. ओके ओके बाय. बाय बाय बाय. हेलो. हाँ सर. गुड जॉब मेरे बच्चे. अब आगे सुन क्या करना है. हुकुम मेरे आका, बोलिए. मज्जा केली हा. आता तू शनायाला सांग. कळलं ना. परफेक्टो. येस. रॉकेट. हाय. दे चहा घेणार आहेस? नाही मी जेवेन डायरेक्टली. ओके. ऐक ना, माहिती आहे ईशा खूप खुश होती. तिने तुला खूप थँक्यू सांगितलंय. आणि आम्ही दोघी जाऊन आलो क्लासला, ऍडमिशन घेतली. काय चाललंय? शनाया किती सराईतपणे खोटं बोलते. तुला आवडतं म्हणून मी लेलेंकडनं सगळं फूड ऑर्डर केलंय आज. प्लीज घे ना. आलो मी फ्रेश हो. मला काय झालंय? चिडलाय का? ऑफिस मध्ये झालं काहीतरी. गरम आहे तोपर्यंत सर्व करते. ही लाईक इट दॅट वे. एकदम त्याने तरी मूड चांगला होईल याचा. बस ना. काय ना, भात वाढू का मी? मग भाजी? थोडं तूप पडतेस का? ओके, आणते. तू घेतो ना, तूप वाढून घेतोस ना? हा घे. एक मिनिट. हॅलो हॅलो. नाही, काही आवाज येत नाहीये मला. हॅलो, काय ऐकू येत नाही. हॅलो हॅलो.